नवीन विडी घरकुल परिसरात जड वाहनांमुळे नागरिक संतप्त. नवीन विडी घरकुल परिसरात जड वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गोदताई घरकुल 10,000 घरे आणि मीनाक्षी साने घरकुल 5,000 घरे मिळून तब्बल 15,000 घरांचा हा मोठा प्रकल्प असून अंदाजे 50,000 ते 60,000 नागरिक इथं वास्तव्यास आहेत. मात्र इतक्या मोठ्या लोकसंख्येसाठी केवळ 10 फुटीचा रस्ता अरुंद उपलब्ध आहे. या रस्त्यावर हजारो खड्डे असून 100 ते 150 स्पीड ब्रेकर आहेत. अशा परिस्थितीत 10 टायर, 12 टायर, 14 टायर आणि 16 टायरची जड वाहनं या परिसरातून ये-जा करत असल्यानं नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. स्थानिकांचा आरोप आहे की जड वाहनांच्या सततच्या रहदारीमुळे अपघाताचा धोका वाढलाय. जर एखादा गंभीर अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांनी प्रशासन, वाहतूक शाखा आणि संबंधित सामाजिक संस्थांकडे उपस्थित केलाय. नागरिकांनी तात्काळ उपाययोजना म्हणून या भागात नो एंट्री गेट बसवण्याची मागणी केली आहे. लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिलाय. प्रशासन याकडे गांभीर्यानं लक्ष देणार का? नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावलं कधी उचलली जाणार याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय. महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. मी महबूब शेख, कार्यकारी संपादक, आणि आपण आलेले आहोत क्रांती चौक नवीन विडी घरकुल येथे. आपण मित्रांनो, आपण पाहू शकता की या ठिकाणी 10,000 विडी घरकुल मध्ये फक्त आणि फक्त 10 फुटाचा रस्ता आहे. त्यात हजारो खड्डे देखील आहेत आणि या 10 फुटाच्या रस्त्यावर याच नागरिकांना रस्ता पुरत नाही तर असले मोठे मोठे गाड्या देखील इथून येत आहे आणि प्रशासनाचं लक्ष देखील नाही. त्याच्यावर लक्ष कधी देणार? जर चुकून काही अपघात घडला तर याचा जबाबदार कोण राहणार? आमच्या अंगावर यायला लागले, आम्ही लाईट दाखवायला लागले पण थांबायला लागले डंपरवाले. आणि गंमतची गोष्ट हे आहे, या भागाचे वाहतूक शाखेला टू व्हीलर दिसतात आणि रिक्षावाले दिसतात आणि असले मोठे गाड्या दिसत नाही. या रिक्षावाल्यांना फार अंगावर आले नुसतं नीट घेऊन अजून म्हणते अजून तरी म्हणून आम्हाला पॅसेंजर घाबरते. आमचे पॅसेंजर घाबरते आम्हाला, साईड आम्हाला साईड पाहिजे. आमच्या जीवाला धोका आहे. गाडी असल्या मोठ्या गाडी असल्यामुळे आम्हाला जीवाला धोका आहे. आमचं पुढचं काय करायचं साहेब? कोण लक्ष देत नाही का? लक्ष द्यायला या भागाचे नरसे आडमुस तर कोण असं लक्ष कोण देत नाही. मी सांगतो आम्हाला रोड पाहिजे, साईड पाहिजे. आम्हाला रोड नाही, मोठ्या गाड्या गेल्या तर कसं जायचं, कसं यायचं? माणसं सकाळी जाणार, संध्याकाळी येणार, दुपारी येणार. नागरिकांची या ठिकाणी असली समस्या आहे. प्रशासनाने लवकरात लवकर अशा गाड्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. आणि नवीन विडी घरकुल ब्रिजच्या आणि अमन चौकात नो एंट्रीचा बोर्ड लावण्याची फार गरज आहे. फार गरज आहे. कारण की सकाळी जाताना त्रास, कामावर उशीर जायला लागते त्यांना. ते डंपरचं 3-3, 4-4 गाडी एका मागे आणि जायचं ओव्हरटेक करायचं कशाला? ओव्हरटेक केलं तरी समोरच्या गाडी येते. आमच्या जीवाला धोका आहे. हमारे को इससे तकलीफ हो रही है. वो कैसा आप देखिए कि हमारे बच्चे का हमारे घर वाले पड़े हमारे जान पाते हैं तो गाड्या आने के बाद एंट्री है क्या? आम्हाला रोड मोठा पाहिजे. आता 20 वर्ष झाले काय हैराण करायला लागले लोक माहिती आहे का? दोनदा ऍक्सिडेंट झाला, दोनदा पाय तोडून घेतले आणि किती दिवस हे करून घ्यायचं नाही. ना मास्टर येतो, मास्टर म्हणतो मी करतो, त्याने येतो त्याने म्हणतो मी करतो. कोण करायला टॅक्स नाही. तुम्ही कुंभारीला टॅक्स भरत नाही, त्याने कशाला करणार कुंभारीवाला? मला ओरड झाला, तुम्ही टॅक्स भरवला देवाचा मग तो करणार आहे कुंभारीच्या लोक आणि भांडण करणार कुंभारी लोक जाऊन येतात. मग करणार आहे टॅक्स भरत नाही, तुम्ही हे करणार आहे. वाचण्यासाठी ना शॉर्टकट रस्ता काढायला ते काय नाही. आपण रोड नाही, एवढे एवढे मोठे मोठे गाड्या येतात. काय असं केलं तर कसं खाली उतरत नाही, काय नाही. त्याच्याबद्दल तुम्ही तक्रार कुठे दिलीत का? काय नाही. आणि ट्रॅफिक पोलीस कोणी काय पोलीस मोठ्या मोठ्या गाड्या त्यांच्या भागात तिथे गाड्या कसल्या का एका मागे गाड्या येतात. मोठ्या मोठ्या गाड्या येतात तिथं. जिल्ह्यातल्या लोकांना तकलीफ होतं.
आणि या भागात लक्ष देणं फार गरजेचं आहे. साहेबांना आणि कल्याण शेट्टीला सांगून लोड गाडी असताना या रस्त्याला असल्या मोठ्या गाडी आल्या तर त्यांना कसं काय जीवाला धोका आहे. लवकर बंद करावा. हे आडम नसतं जिवंत गाड्या कोट्यांना आणि कल्याण शेट्टी दादांना एवढं विनंती आम्हाला जाणाऱ्या येणाऱ्यांना आम जनतेला मोठ्या गाडीचा त्रास होतो. म्हणून हे मोठी गाडी करून परवाना बंद करण्यास होतो. पर्सनल रात को आम्ही आ रहे थे गाड़ी वाला ऐसा करते बड़ी गाड़ी ये बड़ी गाड़ी चौक में बाद में ट्रॉफी वाले खूब रिक्शा फोलर पकड़ते बड़ी गाड़ी नहीं तो बड़ी 7 महीने डेरे काम को जाने 8 को डेरे ना काट मार को जाता हूँ 4-5 जन मारते थे. मैं मयूर शेख, कैमरामैन मतीन सातखेड़ के साथ महाराष्ट्र लोकराज्य न्यूज.